सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेतलेला आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठीचा संप आहे तो मागे घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला आश्वासन दिलेलं आहे। तर या घडीची आपण मोठी बातमी बघतोय। सरकारी कर्मचाऱ्यांचा संप हा मागे घेण्यात आलेला आहे। जुन्या पेन्शन योजनेसाठीचा हा संप आहे आणि तो आता मागे घेण्यात आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे। अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळेला आश्वासन दिलंय। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर। उमेश, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आता मागे घेतलेला आहे, काय नेमक्या घडामोडी घडतायत? अमित, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप जो आहे हा राज्य सरकारसाठी डोकेदुखी ठरत होता। आज मुख्यमंत्र्यांसोबत याबाबतची बैठक झाली। मुख्यमंत्र्यांनी याआधी देखील अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जुन्या पेन्शन योजना असेल किंवा इतर त्यांच्या ज्या काही मागण्या असतील या संदर्भात तोडगा काढण्यासंदर्भात आश्वासन दिलं होतं। मात्र तरी देखील कर्मचारी कुठेही मान्य करत नव्हते। मात्र आता थोड्या वेळापूर्वी झालेल्या बैठकीत पुन्हा एकदा या कर्मचारी संघटनेचे जे सदस्य होते आणि यासोबतच मुख्यमंत्री होते यांच्यासोबत चर्चा झालेली आहे आणि पुन्हा एकदा याच्यामध्ये तोडगा काढून येणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या सगळ्या मागण्या ज्या काय असतील त्या मान्य केल्या जातील। मात्र आता याच्यामध्ये नेमकी काय चर्चा झालेली आहे, त्यांच्या कोणत्या मागण्या मान्य केल्या याबाबत अद्याप तरी स्पष्टता आलेली आहे। मात्र पुढच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांच्या मागण्या मान्य केल्या जातील अशा प्रकारचं आश्वासन मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आले असल्याची माहिती मिळते आणि या आश्वासनानंतर कर्मचाऱ्यांनी ही सगळी जो संप होता तो मागे घेतलेला आहे याबाबतची माहिती मिळत आहे। नक्कीच उमेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।